हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग दॅट इज LNN अकॅडमीमध्ये. मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी अजून एक खुशखबर आहे. आत्ता 4 फ्री CNE CPD महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या CPD शेड्यूलमध्ये तुम्हाला दिसतात. हे 4 आहेत, तर प्रत्येक CNEला तुम्हाला 5 पॉईंट आहे, असे 20 पॉईंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. ओके, आता यासाठी तुम्ही काय करायचं, सर्वात इम्पॉर्टंट महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलवर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे की तुमचं जर ID पासवर्ड युजर ID UID नंबर तुम्ही विसरला असेल तो कसा मिळवायचा. ओके, जर तुम्हाला अजूनही डाऊट असेल तर यू कॅन मेसेज मी, व्हॉट्सअप मी ऑन माय नंबर. यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तुम्हाला. ओके, ते व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करून देणार. या आमच्या व्हिडिओच्या याच्यामध्ये तुम्ही सुद्धा बघू शकता की त्यावरून तुम्ही तुमचं युजर ID UID नंबर आणि पासवर्ड तुम्ही जनरेट करू शकता. प्रोसेस मी सांगितली आहे. प्लस CNE तुम्ही कशी अटेंड करायची त्याविषयी सुद्धा माझा एक 2 ते 3 दिवसापूर्वी व्हिडिओ आलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ बनवण्याचं एकच माझं ध्येय आहे की आता 20 पॉईंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तुम्ही वेबसाईटवर जायचं आणि ते मिळवायचं. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जातो की सर लिंक आम्हाला मिळत नाही. तर बाबांनो, लिंक मिळवायची नसते. बघा, www.maharashtranursingcouncil.org टाकायचं गुगलवर. ते झाल्यानंतर तुम्ही CPDमध्ये जायचं. CPDला गेल्यानंतर CPDमध्ये तुम्ही हे लॉग इन दिसतं तुम्हाला CPDमध्ये. ओके, हे लॉग इन करायचं. CPD लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बघा फ्री ऑनलाईन CNE तुम्हाला दिसत आहे. व्हिडिओ जरा मोठा होऊ शकतो, हे फ्री आहे 2. ओके, हे टोटली 5-5 पॉईंटचे फ्री पॉईंट आहे. डिटेलवर जायचं आणि करायचं. हे 2 झाल्यात आणि इकडे खाली सुद्धा तुम्हाला अजून 2 ऑनलाईन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळतात. कुठले आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. सध्या ही इन्फेक्शन प्रिव्हेन्शनविषयी एक नवीन CNE आलेली आहे. ओके, ही सुद्धा टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. डिटेलला जायचं आणि करायचं. कसं करायचं आता हे बघा, डिटेलला जाऊया. डिटेलला गेल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे हे लिंक दिसते, CNEची लिंक. ओके, जर तुम्ही आस्त्रिकाचा ॲप डाउनलोड केला नसेल तर नो वरी, या लिंकवरून सुद्धा तुम्ही डायरेक्टली सोडू शकता. सर्वात पहिलं तुम्हाला याच्यावर इन्फेक्शन प्रिव्हेन्शनवर क्लिक करायचं. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा. ओके, याच्यावर क्लिक करा. प्लस तुमचा XLV जो पिन नंबर आहे. ओके, II 501 माझा नंबर मी अप्लाय करून टाकणार. मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. ओके, सो तुम्ही अप्लाय करून ठेवून द्या. त्याच्यानंतर तुम्ही कधीही करू शकता. बघा, याची व्हॅलिडिटी जवळपास पूर्ण वर्षभर आहे. घाई करू नका. ओके, आज नाही तर उद्या नाही तर परवा तुम्ही करू शकता. ओके, बघा, व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. ओके, ठीक आहे. अप्लाय केलं आपण. अप्लाय केल्यानंतर आपण हे लिंकवर क्लिक करणार. ओके, लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आस्त्रिकाच्या याच्यावर जाणार. ओके, मग आस्त्रिकावर तुम्हाला इथे लॉग इन करावं लागेल. ओके, लॉग इन करायचं. लॉग इन करताना ओके काय होतं, व्हेरी फर्स्ट टाईम जर तुम्ही लॉग इन करत असेल, आता मी ऑलरेडी लॉग इन आहे माझा. ओके, तर हे डायरेक्टली माझं ओपन होऊन जाणार. ओके, हे बघा, मी लॉग इन आहे, त्यामुळं डिरेक्टली माझे कोर्सेस तुम्हाला दिसतात. मी कुठले कुठले कोर्सेस केले अकाउंटमध्ये मला कळून जाणार. ओके, ठीक आहे. ओके, तर हे कोर्सेस आहेत माझे कुठले कुठले फॉर यू. माझे कितले कोर्सेस झालेले आहे बघा. ओके, सध्या कम्प्लिटेड कोर्सेस माझे 3 झालेले आहे. ओके, कालच रात्रीला अजून एक केलेला आहे मी, PPS झालेला आहे, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी झालेला आहे आणि हे सुद्धा झालं. आता इन्फेक्शन प्रिव्हेन्शनवर माझा झालेलं नाही, ते मी आता आज किंवा उद्याला करणार. स्टार्टेड केला होता मी, पण मी करू शकलो नाही. ओके, सो इन्फेक्शन प्रिव्हेन्शन 11%. आता तुम्हाला एवढं सांगायचं की ही जी CNE असते जवळपास 5 to 6 hourच्या CNE असतात. ओके, तर बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की आस्त्रिकावर ज्या ऑनलाईन CNE आहेत खूप भारी बनवलेल्या आहेत आणि खूप नॉलेजेबल आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, इतक्या नॉलेजेबल आहेत की तुम्हाला ऑफलाईन CNEपेक्षाही चांगल्या पद्धतीनं घर बसल्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला नॉलेज भेटणार आहे इथे. तर माझी एकच कळकळीची तुम्हाला इच्छा आहे की काहीतरी शिका यामधून. आता बरेच लोक म्हणतात की नाही सर आम्हाला की पाठवा. ओके, हे की जर मी दिलं तर कसं होईल तुम्हाला. ओके, बऱ्याच मुलांचा मेसेज होता की की म्हणून वगैरे. मी सुद्धा इन्स्टावर पोस्ट केली होती. सध्या मी ती डिलीट केली, कारण मला कुठेतरी असं वाटलं की नाही, की जर दिली तुम्हाला तर काय होतं की तुम्हाला नॉलेज भेटणार नाही. एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघा, तिथले ते इम्पॉर्टंट मॉड्यूल्स कंप्लीट करा, क्वेश्चन आन्सर द्या. तुम्हाला लिटरली तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये ॲज वेल ॲज तुम्ही जर स्टुडंट असाल, नॉर्सेटचं प्रिपरेशन, RRBचं या DME या DHSचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला खूप फायद्याचं होईल. आणि CHOमध्ये सुद्धा आता बरेच इथे BAMSचे स्टुडंट आहेत, BMSचे आणि BUMSचे.
त्यांनीसुद्धा मला विचारले की सर हे आमच्यासाठी फायदेमंद आहे का. यस बाबांनो, मी तुम्हाला सांगणार, जर तुम्ही CHOची एक्झाम देत असाल तर तुम्ही ॲज अ गेस्ट म्हणूनसुद्धा तुम्ही हे CNE अटेंड करू शकता आणि तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना तर फायदा होणारच आहे. इथे तुम्ही प्रायव्हेटमध्ये काम करत आहात, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करता, तुम्ही ह्या फ्री CNEचा लाभ घ्यायला पाहिजे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. घरी बसल्या तुमच्या टाईमनुसार, तुमच्या अवेलेबिलिटीनुसार, म्हणजे अर्धी आता करू शकता, उद्या अर्धी करू शकता, परवा अर्धी करू शकता. 100% क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुमचं जे सर्टिफिकेट आहे 30 मिनिटामध्ये तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होणार. ओके. त्यानंतर 7 डेजमध्ये तुम्हाला तुमचे जे 5 पॉईंट आहे प्रत्येक CNEचे ते तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होतील. ते कसं बघायचं त्याविषयी सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ करून ठेवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. ओके. तर माझी एवढीच इच्छा आहे की प्लीज तुम्ही हे ऑनलाईन बघा, व्यवस्थित समजा आणि त्यानंतरच हे सबमिशन करा. ओके. फायदा घ्या ऑनलाईन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून एक म्हणजे की अजून CNE, आता 4 CNE आपल्याला बघायला मिळत आहे. CNE आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. पुन्हा अजून आपल्याला प्रत्येक महिन्याला 1 ते 2 पुन्हा CNE फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बघायला मिळतील. ओके. फ्री ऑफ कॉस्ट डेफिनेटली हे शुअर आहे. ओके. तुम्हाला पुन्हा अजून प्रत्येक महिन्यातून 1-2 फ्री CNE आस्त्रिका ॲपवर आपल्याला बघायला मिळणार. ओके. लक्षात ठेवा. त्यामुळं एकदम जे फिजिकल CNEमध्ये धावपळ करू नका. तुमचा वेळ वाचेल, तुम्हाला धावपळ वाचेल, तुमचा पैसा वाचेल. ओके. आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला फायद्याच्या होईल. आस्त्रिका ॲपचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं फायदा घ्या. टोटली हे MNC सोबत टायअप आहे. ओके. आणि डे बाय डे नवीन CNE हे लोक अपलोड करणार आहे. 100% खरी न्यूज आहे. माझं बोलणं झालेलं आहे. आस्त्रिकाचे जे बरेच जे ॲपवाले लोक आहे. ओके. त्यांनीसुद्धा मला हे म्हणजे याविषयी सांगितलं की बाबा मोस्ट ऑफ द महाराष्ट्रातल्या मॅक्सिमम नर्सेसला तुम्ही प्रोत्साहन द्या की ह्या सगळ्या CNE ऑनलाईन कंप्लीट करा, जेणेकरून नवीन CNEसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आता तुम्ही बघू शकता CNE समरीमध्ये बघा. CNE समरी हे पार्टिसिपंट CNEमध्ये जायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथे CNE म्हणजे आपण कुठल्या CNE अटेंड केल्या त्या दिसतं तुम्हाला. ओके. अटेंडेड CNE माझ्या आतापर्यंत मी किती CNE अटेंड केलेले आहे बघा, तुम्ही बघू शकता. एक मी ही ॲडव्हान्सेस इन एंड ऑफ हे मी ऑफलाईन CNE केली होती भारतीला. ओके. जरी तुमचं सर्टिफिकेट आलं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे तुम्हाला झाल्यानंतर आपोआप तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. ओके. सोबतच हे आस्त्रिकाची मी नॉर्मल लेबरची केली आहे आणि हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी केलेली आहे. ओके. तर ह्या दोघांचे 5 पॉईंट मला मिळालेले आहे. ओके. हे 10 प्लस हे 10 म्हणजे 20 पॉईंट माझ्या खात्यात जमा झाले. आणि बाकी जे आहेत, कारण 7 दिवसामध्ये हे जमा होतात, बाकी ह्या ज्या CNE आहेत ह्यासुद्धा CNE माझ्या चालू आहेत करणं. ओके. इन्फेक्शन प्रिव्हेन्शन करायचं आहे मला आणि PPS झालेलं आहे, बट हे अजून क्रेडिट झालेलं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. ओके. 7 डेजमध्ये हे पॉईंट्स क्रेडिट होतात. आता मला काल परवा फक्त 10च पॉईंट दिसत होते, 15च पॉईंट दिसत होते. आता 5 पॉईंट अजून ॲड झाले. टेन्शन घेऊ नका. अजून एक दुसरी गोष्ट, जेव्हा आस्त्रिकावर तुम्ही लॉग इन करता, आस्त्रिकावर लॉग इन करताना तुमचं MNCमध्ये तुमचा जो नंबर आहे, फोन नंबर, ओके, तो नंबर टाकूनच MNCमध्ये रजिस्टर्ड जो नंबर आहे त्याच नंबरनी OTP टाकून तुम्ही लॉग इन करायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही ॲपसुद्धा आस्त्रिकाचं डाउनलोड केलं आहे, तो सुद्धा ॲप करताना तोच सेम नंबर, कारण तुमचा नंबर बऱ्याच वेळा चेंज झालेला आहे. जर MNCवर अपडेटेड नंबर आणि आस्त्रिका ॲप तुम्ही डाउनलोड केलेला सो सेम नंबर सेम नसेल तर तुमचे पॉईंट जमा होणार नाही. ओके. तो व्हेरी इम्पॉर्टंट, तो सेम नंबर याच्यावर आला पाहिजे, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला OTP देऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओके. आता बघू शकता आता माझे पॉईंट किती जमा झाले. CNE समरीमध्ये जाऊया. CNE समरीमध्ये गेल्यानंतर ओके आता समरीमध्ये तुम्ही बघू शकता. समरीमध्ये माझे 20 पॉईंट जमा झालेले आहे. टोटल 20 पॉईंट कधी 2022 ते 27 मध्ये, कारण मी 10 हे केलेले आहे आणि 10 ऑनलाईनचे. ओके. तुम्हाला एवढं सांगतोय की ऑनलाईनमध्ये आपल्याला बऱ्याच CNE बघायला मिळणार आहे. ओके. सो धावपळ करू नका. 150 पॉईंटमध्ये आपल्याला डेफिनेटली इथे रिलॅक्झेशन बघायला मिळणार आहे. आता किती रिलॅक्झेशन बघायला मिळेल मला नाही माहीत, बट ॲज अ माझी तुम्ही जर विचार केला तर मी 50 पॉईंट माझ्या खात्यात जमा करून ठेवणार आहे. ओके. इथे मी मला 50 पॉईंट जमा करून ठेवणार आहे. 50च्या पुढे जर 2027मध्ये जर यांनी जर 50 ते 60 केले, 70 केले, तर मी ते त्यावेळी आपल्याला ऑनलाईनमध्ये करायला मिळेल. होऊ शकते त्यावेळी आपल्याला जरा पैसे जास्त इन्व्हेस्ट करावे लागेल, 700-800 रुपये वगैरे द्यावं लागेल, कारण मागच्या वेळी आपल्याला 10 पॉईंटवर 2017 ते 22चं जे रिन्युअल केलं आपण 22-27चं आपल्याला 10 पॉईंटवर रिन्युअल दिलं होतं. यावेळी पण आपण जवळपास 30 पॉईंट धरून चाललो, पण ऑन एन ॲव्हरेज तुम्ही 50 पॉईंट तुमच्या खात्यामध्ये करून ठेवा. ओके. पुन्हा जर आस्त्रिकाविषयी काही डाऊट आला तर प्लीज कीप मेसेज. ओके. मेसेज बॉक्समध्ये मी डेफिनेटली तुम्हाला हे करेन. आणि प्लीज आस्त्रिकाच्या ज्या ऑनलाईन CNE आहे त्या वाचून चांगल्या पद्धतीनं समजून आणि नंतर MCQ द्या. की पॉईंट्स कीसाठी. ओके. जर तुमच्याकडे
कीजसाठी प्रयत्न करू नका. तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि आस्त्रिकाच्या ज्या CNE आहे त्या तुम्ही अटेंड करू शकता. ओके, काही डाऊट आलं तर कमेंट करा. सध्या CHOसाठी ही बॅच चालू आहे. CHOची बॅच जर बरेच ऑस्पिरंट असेल CHOची तर ही बॅच घेऊ शकता. ओके, ह्या बॅचमध्ये फुल थेअरी आणि MCQs प्लस ह्या सध्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आरोग्य सेविका ZP साठी ही आरोग्य सेविका महिला आणि MPWची बॅच चालू आहे. ती बॅच तुम्ही घेऊ शकता, ऑफलाईन आहे. ओके, जर तुम्हाला फुल डिटेल थेअरी जर शिकायची आहे नर्सिंगसाठी, नॉर्सेट असो, RRB असो, ESIC असो, DME DHS, ही बॅच घेऊ शकता. आपली नवीन बॅच जी आहे ती बॅच अजूनही अपलोड झालेली नाही आहे. ती 15 फेबपासून प्लॅन आहे. ओके, त्यामध्ये DME DHSसाठी स्पेशल बॅच असेल, प्लस टेस्ट सिरीज नॉर्सेट 10 RRBची टेस्ट सिरीज चालू आहे, ती तुम्ही घेऊ शकता. मॅथ रिझनिंगची स्पेशल बॅच आहे 700 रुपयाची, पूर्ण 1 इयर व्हॅलिडिटी आहे. याच्यामध्ये पूर्ण मॅथमॅटिक्स तुमचं क्लिअर होईल विकी सरांकडून. ओके, तर ही बॅच तुम्ही घेऊ शकता. तर भरपूर आहे, तुम्ही इथं जावा. ओके, DMERची टेस्ट सिरीज चालू आहे, बघू शकता तुम्ही. ओके, ठाणे महानगरपालिकेची टेस्ट सिरीज चालू आहे, CHOची टेस्ट सिरीज चालू आहे, सगळं तुम्ही घेऊ शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. ओके, लवकर भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय.